मंडळी, काल परवा जो आतंकवादी हल्ला झाला त्यामुळे जगभरात हाहाकार उडाला. अमेरिकेपासून इस्रायलपर्यंत सर्वांनी दहशतवाद्यांच्या या कृत्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या. इस्रायल तर म्हणाला, भारताने आतंकवाद्याविरुद्ध आक्रमक भूमिका घ्यावी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पाकिस्तान जरी या हल्ल्याशी आमचा काही संबंध नाही असं म्हणून हात झटकायचा प्रयत्न करत असलं तरी दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून आम्ही भारताच्या ऍक्शनला रिॲक्शन देण्यात समर्थ आहोत असं म्हणतंय. आता मात्र या सगळ्यात जर खरंच समजा उद्या उठून युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोण जास्त पॉवरफुल आहे, कोण युद्ध जिंकण्यात समर्थ आहे, कुणाकडे किती मनुष्यबळ आहे, कुणाचा शस्त्रसाठा स्ट्रॉंग आहे, कुणाचं नौदल आणि हवाई दल ताकदवान आहे, आणि यासोबतच विकास असेल, शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योजकता आणि एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाकिस्तान यांच्यापैकी सध्या कोण किती पाण्यात आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी हा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी, पहलगामच्या आतंकवादी हल्ल्यात देशभरात एकच चर्चा रंगू लागली, ती म्हणजे आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवा आणि जशास तसं उत्तर द्या किंवा थेट हल्ला करा. यातच आता भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर कोण युद्ध जिंकण्यास समर्थ आहे असं वाटतंय. अर्थात अशी युद्ध होऊ नयेत, कारण युद्ध होणं कोणत्याही देशाला मंडळी परवडत नाही. मात्र जर वेळ आलीच तर आपण यापूर्वी कारगिल सारखं युद्ध जिंकलेलं आहे हे पाकिस्तानलाही चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा भारत पाकिस्तानचं जर युद्ध झालं तर कोण जिंकेल, कोणाकडे किती मनुष्यबळ आहे आणि कोणाकडे किती क्षेत्रफळ आहे, कोणाकडे किती विमाने आणि पाणबुड्या आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या दोन्ही देशात नागरिकांसाठी कोणत्या सोयी सुविधा या उपलब्ध आहेत याची आता माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम दोन्हीकडच्या आर्मीची ताकद पाहूयात. मंडळी, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी देणाऱ्या ग्लोबल पॉवर इंडेक्स 2025 नुसार आर्मीचा जर विचार केला तर भारत हा जगात 4थ्या स्थानावर आहे, तर मंडळी पाकिस्तान 12व्या स्थानावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये 60 प्रकारच्या फॅक्टर्समधून हे नंबर्स दिले जातात, ज्याच्यात देशाची लढाऊ क्षमता ही किती आहे हे ठरवण्यासाठी देशाचा जीडीपी असेल, लोकसंख्या असेल, लष्करी ताकद असेल आणि क्रयशक्ती यासह इतर अनेक बाबींचा उल्लेख यामध्ये केला जातो. आता यातच भारताचे 2025 ते 2026 साठी संरक्षणासाठी असलेलं बजेट हे 6.8 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आलेले आहे, जे मागील वर्षाच्या एकूण बजेटपेक्षा 9.5% वाढलेलं आहे. आता भारत पाकिस्तानची लष्करी ताकद किती आहे तेही आता आपण पाहूयात. मंडळी, सैनिकांच्या बाबतीत जर संख्या सांगायची झाली तर ती एकूण भारताची 14,55,000 असल्याचा दावा हिंदी वृत्तसंस्था करतात. दरम्यान ही संख्या सध्या कार्यरत असलेल्या जवानांची आहे. संख्येचा विचार करता भारताची आर्मी जगात 2 नंबरला आहे. ती संख्याबळाच्या दृष्टीने आणि याशिवाय 11,55,000 इतकी राखीव सैनिकांची संख्या आहे. आता पाकिस्तानची यादी पाहूयात. मंडळी, पाकिस्तानी सैन्यात 6,54,000 सैनिक आहेत. तसेच भारताकडे 25,27,000 निमलष्करी सैनिक आहेत, ज्यात सीआरपीएफ, आयटीबीपी आणि इतर निमलष्करी हे प्रकार येतात. तर याच निमलष्करी सैनिकांची पाकिस्तानची संख्या ही 5 लाख फक्त आहे. मंडळी, ही झाली फक्त सैनिकांच्या बद्दलची माहिती, आणि आता यावरून तर तुम्हाला समजलं असेलच की भूदलावर भारतासमोर पाकिस्तानी सैन्य किती कमी आहे ते. आता पाहूया टँक आणि इतर वेपन्सची माहिती. मंडळी, भारताकडे 4,201 टँक आहेत, तर पाकिस्तानकडे आहेत फक्त 2,627. भारताकडे T-90 भीष्म आणि अर्जुन टँक, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि पिनाक रॉकेट सिस्टीम सारख्या प्रगत टेक्नॉलॉजीने युक्त असणाऱ्या अशा सिस्टीम्स आहेत. मंडळी, भारताच्या लष्करी, निमलष्करी तसेच राखीव फौजांकडे मिळून 1,48,594 इतकी लढाऊ विमाने आहेत, जी पाकिस्तानपेक्षा तिप्पट आहेत. आता हवाई दलाबाबत जर बोलायचं झालं मंडळी, तर ग्लोबल इंडेक्स असं म्हणतंय की पाकिस्तानकडे 1,399 विमाने आहेत, ज्यामध्ये 328 लढाऊ विमाने आहेत, आणि भारताकडे 513 जेट्स विमानांसह 2,219 विमाने आहेत. अजून सांगायचं म्हणजे भारताकडे 6 हवाई टँकर्स आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 4च आहेत. हेलिकॉप्टर्सच्या बाबतीत भारताकडे 899 हेलिकॉप्टर्स आहेत, तर पाकिस्तानकडे ती संख्या फक्त 373 इतकीच आहे. मंडळी, ही झाली फक्त हवाई दलाची माहिती. आता यावरून सुद्धा तुम्हाला समजलं असेल हवाई हल्ल्यात सुद्धा भारत पाकिस्तानच्या नाड्या कशा थंडावू शकतो. आता पुढे नौदलाबद्दल बोलायचं झाल्यास मंडळी, भारताला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर ते हिंदी महासागर अशी एक मोठी किनारपट्टी लाभलेली आहे, आणि या किनारपट्टीच्या माध्यमातून मंडळी भारतात परदेशातून जहाजामार्गे विविध गोष्टींची देवाणघेवाण होते. यातच पाकिस्तानला असणारा सागरी किनारा त्या मानाने तसा कमी आहे. याच कारणामुळे नौदलाच्या एकूण ताकदीमध्ये भारत पाकिस्तानला कायम जड जातो. INS विक्रमादित्य, INS विक्रांत ही 2 विमानवाहू जहाजे तसेच पाणबुड्या किंवा पाण्यातून मारा करणारे रॉकेट्स किंवा छोट्या मोठ्या सैनिकी नौका, यामुळे भारतीय नौदल नेहमीच सुसज्ज व तयारीत असतं. मंडळी, भारताकडे एकूण 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 8 आहेत. आता यातच पाकिस्तानकडे विमानवाहू जहाज नाहीयेत असंही ग्लोबल इंडेक्सच्या माध्यमातून समजतंय. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की दोन्ही देशांपैकी नेमकं कोण किती पाण्यात आहे. असो, आता हे जे तुम्ही ऐकलं ते झालं संख्याबळ. मात्र नुसतं संख्याबळ असून चालत नाही हो, तर भारताने आता AI टेक्नॉलॉजी स्वतः विकसित करून तसेच काही प्रमाणात
बाहेर देशातूनही एआय तंत्रज्ञान मागवून तिन्ही दलात गरजेची शस्त्रे वाढवलेली आहेत. आता यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने तयारीत आता भारतीय लष्कर, नौदल व हवाई दल हे पूर्णपणे तयार आहे. आता यातच मंडळी भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा रेशो ही फार कमी आहे. पाकिस्तानातील बरेच लोक युरोप खंडात शिफ्ट होतात किंवा स्थानिक लेवलला शेती किंवा काही व्यवसाय ते करत राहतात. INS विक्रमादित्य, INS विक्रांत ही 2 विमानवाहू जहाजे, तसेच पाणबुड्या किंवा पाण्यातून मारा करणारे रॉकेट्स किंवा छोट्या मोठ्या सैनिकी नौका, यामुळे भारतीय नौदल नेहमीच सुसज्ज व तयारीत असतं. मंडळी भारताकडे एकूण 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 8 आहेत. आता यातच पाकिस्तानकडे विमानवाहू जहाज नाहीयेत असंही ग्लोबल इंडेक्सच्या माध्यमातून समजतंय. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की दोन्ही देशांपैकी नेमकं कोण किती पाण्यात आहे. असो, आता हे जे तुम्ही ऐकलं ते झालं संख्याबळ. मात्र नुसतं संख्याबळ असून चालत नाही हो. तर भारताने आता एआय टेक्नॉलॉजी स्वतः विकसित करून, तसेच काही प्रमाणात बाहेर देशातूनही एआय तंत्रज्ञान मागवून तिन्ही दलात गरजेची शस्त्रे वाढवलेली आहेत. आता यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने तयारीत आता भारतीय लष्कर, नौदल व हवाई दल हे पूर्णपणे तयार आहे. आता यातच मंडळी भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा रेशो ही फार कमी आहे. पाकिस्तानातील बरेच लोक युरोप खंडात शिफ्ट होतात किंवा स्थानिक लेवलला शेती किंवा काही व्यवसाय ते करत राहतात. तसंच जगासमोर आतंकवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून पाकिस्तानचं नाव जगभर प्रसिद्ध आहेच. त्यामुळे तिथं मोठ्या देशातले उद्योजक गुंतवणूक घेऊन येत नाहीत. यातच तिथे असणारे कितीतरी आतंकी ग्रुप्स हे सतत काही ना काही भारत किंवा त्यांच्या आसपासच्या देशात ह्या कुरघोड्या करत राहतात. टीकेमुळे पाकिस्तान युद्ध असो की क्रिकेट किंवा इतर गोष्टी, यात तो भारताकडून अपवाद वगळता नेहमीच हरत आलेला आहे. मात्र मंडळी, आर्मी, हवाई व नौदलाच्या या ताकदीवर जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर भारताला पाकिस्तानला हरवायला जास्त वेळ लागणार नाही. कारण मंडळी 1971 मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा भारतासमोर पाकिस्तानने 13 दिवसातच हार मानली होती. आणि आता जर युद्ध झालं तर 13 दिवस सुद्धा पाकिस्तान टिकणार नाही असं त्यांचीच अर्थव्यवस्था सांगते. कारण भलेही पाकिस्तानकडे भारतापेक्षा अणुबॉम्बची संख्या जास्त असली तरी अणुयुद्धे भारत व पाकिस्तानला परवडणारी नाहीयेत. यातच भारताचा जीडीपी हा पाकिस्तानपेक्षा 10 पटीने चांगला आहे. यामुळे पाकिस्तानला सध्याच्या काळात कसलेच युद्ध हे मंडळी परवडणारं नाहीये. त्यांना तुर्की किंवा चीनकडून युद्धासाठी समर्थन मिळेल, मात्र तरीही पाकिस्तान युद्ध करण्याची हिंमत करणार नाही. या क्षेत्रातील एक्सपर्ट असं म्हणतात की जर समजा आता युद्ध झालंच तर 2-3 आठवड्यात पाकिस्तान भारतापुढं नमतं घेऊ शकतं. यामुळे सद्य परिस्थितीत भारत पाकिस्तानला कितीतरी पटीने हा वरचढ ठरतो. त्यामुळे पाकिस्तानने कितीबी हवेत बाण सोडलं ना मंडळी, तरी त्यांना जमिनीवर आणायची ताकद आपल्या तीनही दलात आहे. हे तर तुम्ही बघितलंच. दरम्यान पाकिस्तानने कुणाचा बी नाद करावा मंडळी, पण भारताचा करू नये अशी व्यवस्था भारताने 1967 पासूनच करून ठेवलेली आहे. मंडळी, या सगळ्यावर आता तुमचं म्हणणं काय? आता युद्ध झालं तर कोण कुणाला भारी पडेल? कमेंट करून मंडळी नक्की सांगा. तसेच विशेष भारी याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही मंडळी फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका. धन्यवाद.